मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, काही भीमा मेहता शाळेची इयत्ता 10वीची विद्यार्थी। दरवर्षी शाळेत गणेश उत्सव, क्रीडा सप्ताह, स्नेह संमेलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते। पण यावर्षी कोविड-19 मुळे आम्ही या कार्यक्रमांचे आयोजन करू शकलो नाही। त्यासाठी आमच्या प्रशासनाने सामाजिक बांधिलकी नावाचा उपक्रम राबवला आहे। त्यात आमच्या गटाला रक्तदानाचे महत्त्व हा विषय मिळाला। सहस्रेषु च पंडितः वक्तादश सहस्रेषु दाता भवती वानवः। दानशूर असणं हे फार दुर्मिळ आहे। गरजूंना अन्न, वस्त्र, निवारा दान करणारे भरपूर आहेत, पण या समाजात रक्तदात्यांची संख्या मात्र कमी आहे। ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे ऋण फेडण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे रक्तदान करणे होय असे मला वाटते। रक्त हे कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही, त्यामुळे जर आपण रक्तदान केले तर अनेक लोकांचे जीव वाचवू शकतो। यामुळे सामाजिक बांधिलकी देखील जपली जाते। या समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान केले पाहिजे आणि आपल्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला देखील रक्तदान करण्यास प्रवृत्त केले पाहिजे। सर्वांना रक्तदानाचे महत्त्व कळावे, जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे आणि रक्तदान सर्वश्रेष्ठ दान हे घोषवाक्य कृतीतून अंगीकारले जावे, हा आमच्या छोट्याशा प्रकल्पामागील उद्देश। या उपक्रमादरम्यान आम्ही हेडगेवार या रक्तपेढीला भेट दिली व तेथील सदस्यांनी आम्हाला रक्तपेढी दाखवली व रक्तदानाबद्दल अधिक माहिती सांगितली। दरवर्षी प्रशालेय स्नेह संमेलन, गणेशोत्सव असे कार्यक्रम होत असतात, पण कोविड-19 या कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करू शकलो नाही। त्यामुळे सामाजिक बांधिलकी नावाचा एक उपक्रम राबवला आहे। त्यापैकी आमच्या गटाला रक्तदान एक महत्त्व हा विषय आला, तर लोकांनी रक्तदानाबाबत जागृत व्हावे, जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे, यासाठी आम्ही हा या प्रकल्पामधील उद्देश आहे। त्यासाठी आम्ही तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारणार। तुमचे नाव काय आहे सर आणि गेली कित्येक वर्षे तुम्ही या रक्तपेढीत कार्यरत आहात? माझं नाव सचिन विजयकुमार देशपांडे। मी या रक्तपेढीचा व्यवस्थापक म्हणून फेब्रुवारी 2020 पासून या ठिकाणी कार्यरत आहे। आमची ही रक्तपेढी आज जवळपास 30 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये कार्यरत आहे। 1989 साली नवी पेठेतील छोट्याशा जागेत या रक्तपेढीची सुरुवात झाली होती। त्यानंतर 94 साली ती रक्तपेढी ह्या मोठ्या जागेत आली आणि आज हे स्वरूप तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे। सर, रक्तदान कोणती व्यक्ती करू शकते आणि कोणती व्यक्ती करू शकत नाही? रक्तदान हे जे आहे साधारणतः 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती ते 65 वर्षापर्यंतच्या व्यक्ती रक्तदान करू शकतात। मग रक्तदान करण्यापूर्वी त्याचे काही स्क्रीनिंग म्हणतो, ज्या टेस्ट केल्या जातात, त्या व्यक्तीचा HP हिमोग्लोबिन जे म्हणतो, हिमोग्लोबिनचं प्रमाण 12.5% जास्त असतात, 12.5% किंवा त्यापेक्षा अधिक असलं पाहिजे, अशा व्यक्ती करू शकतात। त्यानंतर कोण करू शकत नाही, एखाद्या व्यक्तीचं वर्षभरामध्ये मोठं ऑपरेशन झालेलं असेल तर त्या व्यक्ती करू शकत नाही। ज्या व्यक्तींना काही औषधं आहेत, त्याच्यामध्ये बीपीच्या गोळ्या असतात, हाय ब्लड प्रेशरच्या, त्यामध्ये एक ॲस्पिरिन नावाची गोळी असते, ती जर चालू असेल तर त्या व्यक्तींना रक्तदान करता येत नाही। त्याचबरोबर ज्या व्यक्तींना हेपॅटायटिस B, C म्हणजे कावीळचे काही रोग आहेत, कावीळ रोग, ह्यापैकी जर झालेलं असेल तर त्यांना रक्तदान करता येत नाही। असे वेगवेगळे म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर खूप बारीक बारीक काही विषय दिलेले आहेत। आता महिलांच्या संदर्भात जर म्हणलं तर ज्यावेळेस महिलांची मासिक पाळी चालू असेल तर त्यावेळेस हे रक्तदान करता येत नाही। त्यानंतर थायरॉइडचं काही असेल, थायरॉइड डिटेक्ट झालेलं असेल तर त्या महिलांना रक्तदान करता येत नाही। अशा प्रकारचे ह्या लोकांना रक्तदान करता येत नाही। परंतु
कुणीही सुदृढ व्यक्ती ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण आहे आणि 65 वर्षापर्यंत ज्यांचं हिमोग्लोबिन 12.5% जास्त आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची व्याधी नाही, कुठल्याही प्रकारचा स्किन डिसीज नाही. स्किन डिसीजचे सुद्धा प्रकार आहेत, त्याच्यानुसार ते आमचे ज्यावेळेस रक्तदान होतं त्यावेळेस आमचे डॉक्टर्स स्क्रीनिंग करतात आणि त्यानंतरच ते परमिशन दिली जाते. पण साधारणतः हे जे काही नॉर्मल किंवा आता मी जे काही गोष्टी सांगितल्या अशा प्रकारच्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत आणि बाकी जे सुदृढ आहेत ज्यांचं HP 12.5% जास्त आहे ते करू शकतात. एका वेळी रक्तदान केल्यामुळे किती लोकांचा जीव वाचतो? एका माणसाने रक्तदान केलं तर त्याचा फायदा 3 रुग्णांना होऊ शकतो. ज्यावेळेस रक्तदान केलं जातं त्यावेळेस ते होल ब्लड म्हणजे पूर्ण रक्त असतं. त्या रक्तामध्ये वेगवेगळे घटक असतात, जसं प्लेटलेट असेल, प्लाझ्मा असेल आणि RBC ज्याला रेड ब्लड सेल्स म्हणतो आपण. हे असे 3 घटक असतात. त्याचं पृथक्करण केलं जातं, वेगवेगळे केले जातात आणि ते 3 रुग्णांना आपण वापरू शकतो. कारण सगळ्याच रुग्णांना काही पूर्ण रक्ताची गरज नसते. त्यामध्ये त्यांना काही रुग्णांना फक्त प्लेटलेट पाहिजे असतात, काही रुग्णांना फक्त प्लाझ्मा पाहिजे असतो आणि काही रुग्णांना HB म्हणजे RBC म्हणतो आपण तो पाहिजे असतो. तर त्यामुळे एकदा रक्तदान एका व्यक्तीने केलेल्या रक्तदानामुळे 3 रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. रक्तदान जी व्यक्ती करते त्या व्यक्तीचा कोणकोणत्या आजारांपासून बचाव होतो? रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचा आजारापासून बचाव तसं बघायला गेलं तर आजारापासून असा बचाव वगैरे काही तिथे हे नाही. म्हणजे रक्तदान केल्याने कुठल्या आजारापासून बचाव होतो असं नाही, परंतु आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू होते. ज्यावेळेस एकदा रक्तदान केलं तर एक स्टॅग्नेशन आलेलं असतं रक्ताचं आणि रक्तदान केल्यानंतर त्याच्यामध्ये नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया चालू होते. त्याच्यामुळे तसं म्हटलं जातं की रक्तदान केल्याने फायदे होतात की आपलं रक्त बाहेर येतं आणि नवीन रक्त आपल्याला आपल्या शरीरामध्ये निर्मिती होते. तसे फायदे असे काही नाही की कुठल्या रोगापासून त्याचा बचाव होईल असं काही नाही. वर्षातून म्हणण्यापेक्षा दर 3 महिन्यानंतर आपण रक्तदान करू शकतो. हे पुरुषांसाठी झाले. महिलांसाठी दर 4 महिन्यानंतर आपण रक्तदान करू शकतो. म्हणजे त्या पद्धतीने जर बघितलं तर साधारणतः पुरुष आहेत ते साधारणतः वर्षातून 4 वेळा रक्तदान करू शकतात आणि महिलांचा जर विचार केला तर वर्षातून 3 वेळा. तुम्ही रक्तपेढी इतकी वर्ष कार्यरत आहात, तर असं कोणता प्रसंग आहे का जिथे तातडीने रक्ताची गरज लागली आणि तुम्ही त्या व्यक्तीला रक्त दिलं त्याचा जीव वाचला? असं बऱ्याच वेळा होतं. काही ऍक्सिडेंटल केसेस असतात, अपघात झालेले लोक असतात, त्यांना इमिजिएटली काही ना काही द्यायचं असतं. तर हॉस्पिटलमधून आम्हाला फोन येतो ह्या रक्ताचं तुम्ही तयार ठेवा. ते आलं की आम्ही देतोच. कित्येक वेळ असं तर तो रक्तसाठा अवेलेबल नसतो. आता जर आपण रक्ताचे जर प्रकार बघितले, रक्तगट AB आणि O असे 4 रक्तगट आहेत. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह रक्तगटाचे साधारणतः बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, पण निगेटिव्ह रक्तगटाचे लोक किंवा डोनर हे थोडे दुर्मिळ आहेत. मग अशा वेळेस आम्हाला मात्र कसरत करावं लागतं. मग आमचा इथला जो स्टाफ आहे, आमच्याकडे डेटा आहे रक्तदात्यांचा. मग त्यावेळेस आम्ही त्यांना कॉल करतो, इमर्जन्सी समजून सांगतो आणि त्यांना बोलून रक्तदान करून घेतो आणि त्या रुग्णापर्यंत रक्त पोहोचवतो. तुम्हाला एक सुखद अनुभव आमच्या समोर शेअर करा. आता मी ज्यावेळेस इथे आलो जॉईन झालो त्यावेळेस कोविडचं सुद्धा हे चालू होतं. त्यानंतर मध्ये तुम्ही पेपरमध्ये वाचलं कोविडच्या ट्रीटमेंटसाठी प्लाझ्मा थेरपी उपयोगी ठरली. सुरुवातीला झालं, त्याच्यानंतर ते सबस्टिट्यूट झालं. पण त्यावेळेस आमच्याकडे डेटाबेस वगैरे नव्हता. पण एका पेशंटला प्लाझ्माची रिक्वायरमेंट होती. अशा वेळेस आम्ही कमीत कमी 90 लोकांना कॉल केल्यानंतर आम्हाला एक डोनर सापडला आणि त्या पेशंटपर्यंत आम्ही ते पोहोचवू शकलो. म्हणजे एवढ्या ह्याच्यातनं ते हे झालेलं आहे. आणि सुखद अनुभव आम्हाला खूपच येतात. इमर्जन्सीमध्ये आम्ही रक्त पुरवतो आणि त्या वेळेत रक्त पुरवठा झाल्यामुळं त्या रुग्णाचे प्राण वाचलेले असतात. त्यामुळे हे सगळे सुखद अनुभवच आमच्यासाठी आहेत. कोणत्या रक्तगटाचे रक्त तुम्ही जास्त ठेवता व कोणत्या आधारावर? नाही, आता याच्यामध्ये कसं असतं की आपण जर बघितला हा ठेवणं हा प्रकार इथे नाही. ज्या प्रकारे रक्तदान होतं त्या अनुषंगाने ते असतात. पण साधारणतः जे अनुभव आमचे ते आहेत की O हा रक्तगट जो आहे तो खूप जास्त लोकांचा आहे. म्हणजे सोलापूरच्या परिसरामध्ये जे रक्तदान शिबिरं होतात त्यामध्ये आम्हाला मॅक्झिमम O गटाचे रक्तदाते मिळतात. AB हा त्या मानाने कमी मिळतात आणि A आणि B हे ॲव्हरेज असं काही सांगता येत नाही. रक्तदान शिबिरामध्ये किती रक्तदान होईल आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गटाचे रक्तदाते येतील त्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.
रक्तपेढीच्या हातामध्ये ह्या गोष्टी नाही की आम्ही ह्या पर्टिक्युलर रक्तगटाचं रक्त जास्त ठेवतो असं नाही आहे. रक्तदान शिबिरामध्ये जे काही होतं त्या पद्धतीने ते असतं. पण साधारणपणे ओ हा जो आहे ओ पॉझिटिव्ह ह्या रक्तगटाचे आमच्याकडे साठा जास्त असतो, कारण ते आपल्या परिसरामध्ये त्या रक्तगटाचे डोनर जास्त असतात. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे साधारण वजन किती असलं? रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वजन 45 किलोच्या पुढे असले पाहिजे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला वयाची अट आहे ना, मी आता सुरुवातीला सांगितलं की वय वर्ष 18 पूर्ण असलेले पाहिजे आणि वय वर्ष 65च्या आतमध्ये लोक ते रक्तदान करू शकतात. आपण संकलित केलेलं रक्त विद्रस ठरतं आणि ते जर वापरात आलंच नाही तर मग त्याचं काय होतं? साधारणपणे आपल्या 2 प्रकारच्या त्या रक्तपिशव्यांमध्ये त्याचं संकलन केलं जातं. एक नॉर्मल असतं ज्याच्यामध्ये अँटीकोॲग्युलंट एजंट टाकलेलं असतं. अँटीकोॲग्युलंट एजंट म्हणजे त्या रक्ताच्या गुठळ्या न होणारं एक प्रकारचं द्रव त्याच्यामध्ये असतं आणि दुसरं सॅगम म्हणलं जातं. सॅगम आणि हे दोन्ही गोष्टीचे असतात. सॅगम म्हणून जो प्रकार आहे त्या रक्तपिशव्यामध्ये जर रक्त संकलन केलं तर ते साधारणतः 42 दिवसापर्यंत आपल्याला ठेवता येतं किंवा 42 दिवसापर्यंतचा वापर करता येतो. पण पहिलं जे सांगितलं ज्याच्यामध्ये सॅगम हा द्रव पदार्थ नसतो तर त्याचं त्या रक्त पिशव्यामध्ये केलेलं रक्त हे 35 दिवसापर्यंत आपल्याला वापरता येतं. 35 दिवस किंवा 42 दिवस हे पूर्ण झाल्यानंतर ते रक्तपिशव्या डिस्कार्ड करावं लागतात, त्या नष्ट कराव्या लागतात. त्याचा परत काही उपयोग करता येत नाही आणि त्याचा त्यामुळे आम्ही पूर्णपणे ते डिस्कार्ड करतो, त्याचा आम्ही रेकॉर्ड मेंटेन करतो. इतर वेळी रक्तदानाबाबत तुम्ही कोणते उपक्रम राबवता? आम्ही रक्तदानाबरोबरच महिलांसाठी HP कॅम्प घेतो. मुलींसाठी शाळेमधनं किंवा असे HBचे कॅम्प घेतो. HB कॅम्पमध्ये असं लक्षात साधारणतः आपण जर बघितलं आपल्या परिसरामध्ये महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण किंवा पर्सेंटेज कमी असण्याचं प्रमाण जास्त आहे. तर त्यामध्ये आम्ही त्यांना मग आहार कसा असावा, आहारामध्ये कुठल्या कुठल्या वस्तूंचा समावेश असावा त्याचं प्रबोधन पण करतो, त्याची पत्रकं पण वाटतो. कोरोनाचा काळ सोडला तर रक्तदात्यांची संख्या पाहता तुम्हाला काय वाटतं? लोक किती जागरूक आहेत रक्तदानाबाबत? सोलापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर लोक बऱ्यापैकी जागरूक आहेत. पण ही जागृती आहे ती अजून वाढली पाहिजे. आपण जर पूर्ण याचा विचार केला तर रक्तदान करणारे लोक आणि रक्ताची गरज असणारे लोक याचा जर रेशो बघितला तर हा फार व्यस्त आहे. त्यामुळे रक्तदान चळवळ अधिक जोमाने पुढे आली पाहिजे आणि नुसती जोमाने पूर्ण नाही तर त्या रक्तदान चळवळीचा जो मूळ गाभा आहे स्वेच्छा म्हणजे स्वतःच्या इच्छेने रक्तदान करणे, त्याच्या बदल्यात कुठलाही मोबदला न घेणे, ह्या प्रकारे जर रक्तदान चळवळ राबवली गेली तर ती सुदृढ होईल. कारण अलीकडच्या काळात तुम्ही बघितलं असेल रिक्षांमध्ये काही फलक लावलेले असतात. रक्तदान करणाऱ्याला एक 5 लिटरचा कुकर दिला जाईल, हेल्मेट दिलं जाईल, मोबाईल दिला जाईल. मुंबईमध्ये तर आता कमाल झाली होती. मुंबईच्या एका पेपरमध्ये जाहिरात होती की बाबा जो कोणी रक्तदान करेल त्याला 1 किलो चिकन दिलं जाईल, जो व्हेजिटेरियन असेल त्याला 1 किलो पनीर दिलं जाईल. अशा कुठल्याही आमिषाने केलेलं रक्तदान हे रक्तदान राहत नाही. दान शब्दाचा अर्थ राहत नाही. तुम्ही मोबदला घेता होता म्हणजे तुम्ही तुमचं रक्त विकताय. तर रक्तदान ही चळवळ त्या निरपेक्ष भावनेने चालली पाहिजे. त्याच्या बदल्यात मला कुठलाही मोबदला नाही, पण मी केलेल्या रक्तदानामुळे रुग्णाला फायदा झाला पाहिजे, कोणाला त्याचा फायदा झाला पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात रक्तदान करणाऱ्या लोकांच्या संख्येवर काय परिणाम झाला? ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येवर खूप मोठा परिणाम आहे. आमच्या प्रशासनाने साधारणतः आपण जर बघितलं मार्च 22 पासून लॉकडाऊन सुरू झाला होता. आम्ही आमचं जे स्टॅटिस्टिक असतं साधारणतः वर्षाला आम्ही 11,000च्या आसपास रक्तपिशव्या संकलित करतो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. पण ह्या लॉकडाऊनमुळे आता जर बघितलं आम्ही जेमतेम कुठेतरी 7,000च्या आसपास पोहोचलोय आणि आता वर्ष संपायला हार्डली 2 महिने शिल्लक आहे. तर त्याच्या मागची कारणं वेगवेगळी आहेत. लॉकडाऊनमध्ये लोकांना बाहेर पडता येत नव्हतं. सार्वजनिक समारंभ, गणपती उत्सव, दुर्गापूजा किंवा तत्सम जे काही आपले सण असतात सोलापूर शहरातले किंवा भारतातले ते सण झाले नाही. त्या सणाच्या निमित्ताने बरेचसे जण रक्तदान करत असतात. त्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही. त्यामुळे एकूणच रक्त संकलनावर त्याचा परिणाम झाला आणि तो फार मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळं सरकारलाही याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. आरोग्य मंत्र्यांना आव्हान करावं लागलं की बाबा रक्तदान करा. खूप मोठ्या प्रमाणात तो रक्तदानाचा परिणाम झाला होता.
ब्लड शुगर 200च्या वर असणारी व्यक्ती व इन्सुलिन करणारी व्यक्ती रक्तदान करू शकते का? ज्या लोकांना इन्सुलिनचे इंजेक्शन चालू आहे त्यांना रक्तदान करता येत नाही. पण ज्या रुग्णांना शुगर आहे आणि गोळी चालू आहे, डायबिटीसची गोळी चालू आहे, असे लोक करू शकतात. किंवा त्यांचा जो डोस आहे तो मागील 1 महिन्यामध्ये ऍडजस्ट झालेला नाही नसावा, म्हणजे तो कंटिन्यू असावा. अशा लोकांना रक्तदान करता येते. पण ज्यांना इन्सुलिन चालू आहे त्यांना रक्तदान करता येते. रक्तदान देणाऱ्या व्यक्तीला कोणकोणते फायदे? रक्तदान देणाऱ्या व्यक्तीला कोणकोणते फायदे? रक्तदान केल्यानंतर आमच्या रक्तपेढीने त्यांना एक कार्ड दिलं जातं. त्या डोनर कार्ड म्हणतो आपण. त्या कार्डमध्ये त्यांची वैयक्तिक माहिती असते, त्याचबरोबर त्यांची पारिवारिक माहिती असते, आई वडील. आणि नॉर्मली जर अविवाहित असेल तर आई वडिलांची माहिती असते. जर विवाहित असेल, आई वडील, पत्नी आणि मुलं अशा लोकांची त्याच्यामध्ये माहिती असते. आणि रक्तदान केल्यानंतर त्या व्यक्तीच्या आई वडिलांना, पत्नीला किंवा मुलांना, 18 वर्षापर्यंतच्या मुलांना, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना आम्ही ती सवलत देत नाही. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कधीही रक्त लागलं तर त्यांनी जेवढं युनिट रक्तदान केलेलं आहे तेवढं रक्त त्यांना मोफत दिलं जातं. असं म्हणतात की रक्तदान केल्याने शरीरात कॅन्सरचे प्रमाण कमी होते, हे खरं आहे का? तर ह्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला मगाशी म्हणलं की रक्तदान केल्यानंतर आपल्या रक्ताची निर्मिती व्हायला सुरुवात होते. आणि कॅन्सरचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर कॅन्सरचं होतं की काही ठिकाणी पेशींची वाढ झपाट्याने होणे, त्यामुळे तो कॅन्सर आपण त्याला म्हणतो. ह्या बाबतीत मी ठामपणे नाही सांगू शकणार, पण मी आमच्या मेडिकल ऑफिसर जे आहेत त्यांना विचारून ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितच देईल. पण आपण पेशींची संख्या कमी करणे, मर्यादित राखणे हा प्रकार रक्तदानातून निश्चित होऊ शकतो. रक्तदान करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी तपासाव्या? रक्तदान करण्यापूर्वी एक तर त्यांचं HB, वजन, वय ह्या गोष्टी आम्ही बघतोच. त्याचबरोबर त्यांना कुठला आजार, मागील 6 महिन्यातला आजार असेल, 1 वर्षातलं ऑपरेशन असेल, ह्या गोष्टींचं स्क्रीनिंग केलं जातं. आमच्याकडे साधारणतः जवळपास 4 पानांची प्रश्नावली आहे. जो रक्तदाता येतो त्याला ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बारीक गोष्टी आम्ही नमूद केलेल्या असतात. मेडिकेशन कुठलं चालू आहे का, त्यांना कुठली औषधं चालू आहेत का, कुठला ॲक्सिडेंट झाला आहे का, हे सगळे त्यांच्यामध्ये आपण क्वेशनरीमध्ये सगळ्या बारीक गोष्टी आपण घेतो. ते सगळं स्क्रीन केल्यानंतरच पुढे रक्तदानासाठी आपण त्यांना बोलतो. नेमकी रक्तदान करण्याचे क्रायटेरिया काय आहे? म्हणजे रक्तदान कोण कोण करू शकतं? आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः ज्यांचं वय वर्ष 18 पूर्ण आहे आणि 65 पर्यंत या मधील सर्व लोक रक्तदान करू शकतात, प्रोव्हायडेड त्यांचं HB 12.5% पेक्षा जास्त असला पाहिजे. त्यांना जे काही आजार आहेत, आम्हाला आरोग्य मंत्रालयाने की SBTC FDA जे म्हणतात त्याच्यामध्ये त्यांची सूचना असतात आम्हाला की त्याच्यामध्ये सगळं त्याच्यावर संशोधन होत असतं. आता जसं मगाशी हा विषय आला की शुगरच्या लोकांना रक्तदान करता येतं, आतापर्यंत ते नव्हतं, ह्या लोकांना रक्तदान करता येत नव्हतं. परंतु नवीन संशोधन असं लक्षात आलं की ज्यांना इन्सुलिन चालू आहे ते लोक रक्तदान करू शकत नाही. पण ज्यांना टॅबलेट चालू आहे आणि त्यांचा डोस मागील 1 महिन्यामध्ये अल्टर केला गेला नाही किंवा कुठलाही चेंजेस झाले नाही, तर अशी लोक रक्तदान करू शकतात. तर अशा प्रकारच्या नवीन काही सूचना आम्हाला येत असतात. त्या सूचनांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही डोनरची प्रश्नावली तयार करतो आणि त्या प्रश्नावलीनुसार त्यांचं स्क्रीनिंग केलं जातं. सर आतापर्यंत किती वेळा रक्तदान केलं? मी आतापर्यंत जवळपास 12 ते 13 वेळा रक्तदान केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या इथं अफेरेसिस म्हणून एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये रुग्णाला जो कॉम्पोनंट पाहिजे असतो, प्लेटलेट असेल किंवा प्लाझ्मा असेल, तशा प्रकारचं डोनेशन 3 ते 4 वेळा आतापर्यंत केलेलं आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या व्यतिरिक्त तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवता? आता मगाशी सांगितल्याप्रमाणे सामाजिक बांधिलकीच्या हिशोबाने आम्ही HB कॅम्प देतो, महिलांसाठी मुलींसाठी HB कॅम्प आम्ही कंडक्ट करतो. त्याचबरोबर इथे जे लोक येतात ते समाजातले सगळे लोक असतात, तर त्यांना आम्ही काही कन्सेशनमध्ये रक्तपुष्प हे करतो. आता तसं बघायला गेलं तर थॅलेसेमिया म्हणून जो रोग आहे त्याच्यामध्ये त्या रुग्णांच्या शरीरामध्ये रक्त निर्मिती होत नाही. सिकल सेल नावाचा प्रकार आहे, त्या आहे हिमोफोबिया म्हणून एक आहे, हिमोफिलिया
याच्यामध्ये सुद्धा रक्ताची कमतरता असते. तर अशा रुग्णांना आपण ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्ट रक्ताचा पुरवठा करतो. साधारणतः ह्या रक्तपेढीचे जे चॅरिटी म्हणजे सामाजिक बांधिलकीच्या हिशोबाने जर पैशामध्ये कन्वर्ट करायचं झालं तर साधारणतः दरवर्षी 27 ते 30 लाखापर्यंतची चॅरिटी ही रक्तपेढी करते. म्हणजे एवढ्या रुग्णांना मोफत रक्त देणे त्या पद्धतीने आहे. तसंच आता सुद्धा करोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांचे उद्योगधंदे कमी झाले होते. आम्हाला सरकारने रेट ठरवून दिलेला आहे की ह्याच्यापेक्षा जास्त दर विकायचा नाही, पण इथपर्यंत तुम्ही विकू शकता. त्याही केसमध्ये आम्ही रुग्णांना रक्तपुरवठा साधारणतः 200 रुपये प्रति बॅग कमी करून आम्ही करतो. म्हणजे आम्ही बिलामध्ये ते क्लिअरली येतं कन्सेशन 200 रुपयाचं कन्सेशन दिलं जातं. संदेश तर तुम्ही या तरुण पिढीला काय संदेश द्याल? तरुण पिढीला मी हा संदेश देईन, तुम्ही सुदृढ राहा. सुदृढ राहून समाजाला मदत करू शकता, रक्तदान करून मदत करू शकता. व्यसनांपासून दूर राहा आणि आपल्या मित्रांना, आपल्या कुटुंबातल्या लोकांना रक्तदान चळवळीमध्ये भाग घेण्यासाठी उद्युक्त करा किंवा प्रोत्साहन द्या. नमस्कार, मी अनुष्का अजय राजमाने. या उपक्रमादरम्यान आम्ही दमाणी या रक्तपेढीला भेट दिली व तेथे सौ थिरटे मॅडम यांनी आम्हाला रक्तपेढी दाखवली व रक्तदानाबद्दल माहिती दिली व त्यानंतर अशोक नावरे सरांनी त्यांचा अनुभव आम्हाला सांगितला. मी सायली अरुण कुलकर्णी. आम्ही कैविमोबेता शाळेतर्फे आलो आहोत. आता दरवर्षीच आम्ही स्नेहसंमेलन, गणेशोत्सव असे वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. पण कोविड-19मुळे यावर्षी शाळेत त्या कार्यक्रमांचं नियोजन करणं जमलं नाही. म्हणून आमच्या शाळेने सामाजिक बांधिलकी नावाचा एक उपक्रम राबवला आहे. त्यातच आमच्या गटाला रक्तदान एक महत्त्व हा विषय आला आहे. मग सर्वांना रक्तदानाचे महत्त्व कळावे, जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं हा आमचा या प्रकल्पामधील उद्देश आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारणार आहोत. सर, तुमचे नाव काय आहे आणि गेली किती वर्षे तुम्ही या रक्तपेढीत कार्यरत आहात? मी आता माझं वय 62 चालू आहे. साधारण 1900 माझं पूर्ण नाव सांगतो, अशोक त्रिभुवनदास नावकर. 1975 पासून मी रक्तदान क्षेत्रामध्ये कार्य करत आहे. म्हणजे साधारण आता हे 75 जवळजवळ 46 वर्ष मी हे काम करतो आहे. या दमाणी ब्लड बँकेतच आम्ही सुरुवातीला रक्तदान केलेलं आहे वयाच्या 17.5व्या वर्षी. म्हणजे खरं तर 18 वर्ष पूर्ण पाहिजे, पण त्यावेळी गरज अशी होती की ते देणं भाग होतं, म्हणून त्यावेळेला इथे मी पहिल्यांदा रक्तदान केलेलं आहे. आणि तेव्हापासून असं मनात वाटलं व आपल्याला काही याचं नुकसान होत नाही, रक्तदानामुळे काही नुकसान होत नाही, उलट एकाचं जीव वाचतो. म्हणजे काही आपण म्हणतो की चांगलं काम आहे, पुण्याचं काम आहे, मग आपण का देऊ नये? त्याच्यात आर्थिक तोटा नाही आहे किंवा आर्थिक काही आपल्याला द्यावं लागत नाही. फक्त एक मानसिक समाधान मिळतं की आपण कोणाचे तरी जीव वाचवतो. म्हणून मी हे त्या वेळेपासून कंटिन्यूस म्हणजे सातत्याने रक्तदान करत आहे. रक्तदान कोणती व्यक्ती करू शकते आणि कोणती व्यक्ती करू शकत नाही? एक आहे की ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आणि वजन कमीत कमी 45 किलो पाहिजे आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये रक्तातलं प्रमाण जे आहे की ज्याला आम्ही हेमोग्लोबिन म्हणतोय ते 12.5% एवढं जे काही व्यक्तीचं असेल आणि सदृढ व्यक्ती म्हणजे ज्यांना BP नाही किंवा शुगर नाही अशी व्यक्ती कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही. आणि ह्याच्या विरुद्धच ज्या व्यक्तींचं वय 18पेक्षा कमी आहे किंवा वजन कमी आहे किंवा कोणाला आजकालच्या भाषेत BP आहे किंवा डायबिटीस आहे अशा व्यक्ती करू शकत नाही. एका वेळी रक्तदान केल्याने किती लोकांचे जीव वाचू शकतात? पूर्वी ज्यावेळी मी सुरुवात केली होती त्यावेळी एका ब्लडमधून एकाच व्यक्तीचं प्राण वाचवता येत होतं. कारण आता सगळ्या आधुनिक पद्धती आल्या त्यामुळे एकाने रक्तदान केलं तर 3 जणांचा जीव वाचू शकतो.
जी व्यक्ती रक्तदान करते त्या व्यक्तीचा कोणकोणत्या आजारांपासून बचाव होतो? तसं सांगता येत नाही की कशा म्हणजे तुमचं त्यामुळे तुम्हाला हे होणार नाही, BP होणार नाही, शुगर होणार नाही, असं मी काहीही सांगू शकत नाही. पण एवढं आहे की आपल्या शरीराचं आरोग्य हे उत्तम राहतं आणि फ्रेश रक्त आल्यामुळे व्यक्ती सतत आनंदाने आणि कार्यरत राहू शकते. वर्षातून किती वेळा आपण रक्तदान करू शकतो? पूर्वी मी म्हणल्यासारखं पूर्वी 2 महिन्यातून एकदा घेत होतो, आता 3 महिन्यातून एकदा, म्हणजे आता वर्षातून आपण 4 वेळेला रक्तदान करू शकतो. तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवता? रक्तपेढी म्हणून नाही हे करतो, पण वैयक्तिक मी आयुष्यामध्ये फारच एक तर लोकांना आर्थिक मदत देणं, त्यानंतर गरीब लोकांना खाऊ वाटणं, विद्यार्थ्यांना वाटणं, इव्हन रक्षाबंधनाच्या दिवशी जेलमध्ये वगैरे जाऊन कुठल्या कैदींना रक्षाबंधन करणं, असं मी वैयक्तिक करतो. कोरोनाचा काळ जो सोडला तर रक्तदानाची संख्या पाहता तुम्हाला काय वाटते लोक याबाबत जागृत आहेत की नाही? सध्याच्या काळात कसं झालं की अनेक लोकांना गिफ्टचं आमिष दाखवलं जातं की तुम्ही रक्तदान करा आणि तुम्हाला आम्ही ही वस्तू भेट वस्तू देऊ वगैरे. त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये रक्तदानाचं प्रमाण जास्त आहे. पण पूर्वी लोक रक्तदान करा म्हणलं की घाबरत होते, पण आजकाल लोक गिफ्टमुळे रक्तदानाला येत आहेत. या लॉकडाऊनच्या काळात रक्तदान करणाऱ्या लोकांच्या संख्येवर काय परिणाम झाला? कारण या काळात रक्ताची जास्त गरज होती आणि रक्तदान जास्त प्रमाणात न झाल्यामुळे तुम्हाला रक्ताचा तुटवडा जाणवला का? तुटवडा असा जाणवला नाही, कारण आम्ही काही प्रयत्न असे केलेले आहेत की एक तर पर्सनल लेवलवर, म्हणजे आता समजा तुम्ही तुमच्या ओळखी असतील, त्या ओळखीच्या व्यक्तीला बोलवायचं, किंवा मग छोटे छोटे कॅम्प्स ज्या त्या वस्तीत जाऊन, कारण लॉकडाऊन होता त्यामुळे लोक बाहेर पडत नव्हते, पण आम्ही मग त्यांच्या तिथे जायचं आणि त्यांना त्या कॉलनीत किंवा त्या सोसायटीत सांगायचं की तुम्ही रक्तदान करा, आम्ही ह्या दिवशी येतो. त्यामुळे परिणाम असा झाला की आम्हाला तुटवडा जाणवला नाही. ब्लड शुगर 200च्या वर असणारी व्यक्ती व इन्सुलिन सेवन करणारी व्यक्ती रक्तदान करू शकते का? नाही. मग असं कोणता प्रसंग आलाय का जिथे तुम्हाला तातडीने रक्ताची गरज आली आणि तुम्ही त्यांना असं दिलं रक्त आणि त्यांचा जीव वाचला, असं कोणता अनुभव तुमचा? असं पुष्कळ अनुभव आहे. कारण आता एक नवीन म्हणजे मगाशी मॅडमने विचारलं की एका रक्तदानामुळे किती जणांचा जीव वाचतो? 3घांचा. कसा? तर एक तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि रक्तबिंबिका, किंवा इंग्रजीत म्हणायचं तर पॅक्सेन, प्लाझ्मा आणि प्लेटलेट. हे प्लेटलेट जे आहे ते साधारण कॅन्सर आणि डेंग्यू पेशंटकरता लागतात. मग अशा डेंग्यूचे कित्येक पेशंट येत आहेत की ज्यांना त्याच वेळेला रक्त पाहिजे असतं किंवा प्लेटलेट पाहिजे असतात. एकतर हे प्लेटलेट आपल्या शरीरात 3 दिवसाच्या वर बाहेर काढलं तर 3 दिवसाच्या वर टिकत नाही. त्यामुळे प्लेटलेट हे ब्लड बँक काढून ठेवू शकत नाही. म्हणून ज्यावेळी गरज असेल त्यावेळी प्लेटलेट देणं हे चांगलं असतं. आणि अशा वेळी इमर्जन्सीमध्येच लोक येतात प्लेटलेट पाहिजे म्हणून, त्यावेळी आम्ही दिलेलं आहे. तुम्हाला आलेला एक सुखद अनुभव असा की आम्ही म्हणजे तुम्हाला मानसिक सुख मिळालेलं कधी असं रक्त आम्ही ह्यांना दिलं, त्यांना गरज होती तेव्हा? कसं आहे की एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलणं चुकीचं आहे, चुकीचं ठरत आहे. त्यापेक्षा हे जे आम्ही रक्तदान करतो त्याचा कुठं ना कुठं समाजासाठी उपयोग होतो. कुठल्या तरी व्यक्तीला ते रक्त दिलं जातं. म्हणून असं एखादा प्रसंग किंवा सुखद अनुभव म्हणजे काय, सातत्याने आम्ही रक्तदान करतो हाच सुखद अनुभव. कोणत्या गटाचं रक्त तुम्ही जास्त साठवून ठेवता? म्हणजे कोणतं तुम्हाला जास्त यूज होतं कोणत्या गटाचं? कसं आहे की A, B, AB आणि O असे प्रामुख्याने 4 गट आहेत आणि त्याच्याच विरोधात A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह आणि O निगेटिव्ह असे आहेत.
ह्याच्यात सर्वसाधारणपणे 80% हे पॉझिटिव्ह असतात, 20% हे निगेटिव्ह ग्रुप असतात. आणि निगेटिव्हमध्येही पण AB निगेटिव्ह फारच रेअर असतात किंवा कमी असतात, दुर्मिळ असतात. रक्त संकलित केलेलं तुम्ही किती दिवसापर्यंत ठेवू शकता? 35 दिवस. आणि जर ते वापरलं गेल्यानंतर ते रक्तच काय? कसं आहे की आमची जी ब्लड बँक आहे की त्या हिशोबानेच रक्त संकलन करते. की आता आम्हाला अंदाज असतो ह्या महिन्यात उन्हाळ्यात साधारण संकलन कमी असतं पण मागणी जास्त असते. मग आधीच आम्ही त्याचं नियोजन करतो की जेणेकरून आपलं रक्त एखाद्या व्यक्तीने ज्या ह्याच्याने दिलेली असते की बाबा दान म्हणून देते आणि आपण ते टाकवून देऊ नये, म्हणून आम्ही ते नियोजन करून संपूर्ण रक्त वापरण्याचा प्रयत्न करतो. यावरून आपल्याला रक्तदानाचे महत्त्व कळाले असेल अशी आम्ही आशा करतो व हा उपक्रम राबवण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ श्रुती भगेवाडी यांचे आम्ही आभार मानतो व दमाणी रक्तपेढी व हेडगेवार रक्तपेढी येथील सहकाऱ्यांनी आम्हाला त्यांचा मोलाचा वेळ काढून माहिती दिली यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो व आमच्या प्रशालेच्या मार्गदर्शिका सौ अश्विनी थोरात, सौ वर्षा कुलकर्णी व वैशाली दुंगे यांनी आमच्याकडून हा उपक्रम राबवून घेतला यासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.